दोन्ही टॅब्लेटमध्ये कॉमनली यूज होणारा ड्रग आहे निमिसुलाइड. निमिसुलाइड हा ड्रग शेड्यूल एचमध्ये येतो, म्हणजेच हा डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय घेतला जात नाही. पण भारतामध्ये असं होत नाही. लोक खूप जास्त प्रमाणात निमिसुलाइड या ड्रगचा वापर केला जातो. निमिसुलाइड हा ड्रग नॉन स्टेरॉइड अँटी इन्फ्लॅमेटरी ड्रग आहे, म्हणजेच हा सूज कमी करण्यासाठी वापरला जातो. आता आपण बघणार आहोत कोणत्या परिस्थितीत ह्या 2 टॅब्लेट घेतल्या पाहिजेत. कॉमनली ह्या 2 टॅब्लेट वेदनाशक, सांधिवात, पाठदुखी, अंगदुखी, डोकेदुखी यामध्ये घेतल्या जातात. आणि साधारण ताप असेल तर निसी प्लस ही टॅब्लेट घेतली जाते, कारण त्यामध्ये पॅरासेटमॉल 325 mg असा आहे. पॅरासेटमॉल हा ताप कमी करण्यासाठी उपयोगी पडतो. मासिक पाळीनंतर होणाऱ्या वेदनांमध्ये ही टॅब्लेट घेतली जाते. आता आपण बघणार आहोत या टॅब्लेटचे साईड इफेक्ट. भरपूर साईड इफेक्ट आहेत, जसे की उलटी, पोटदुखी, पित्त. आणि 10 दिवस कंटिन्यू जर ही टॅब्लेट तुम्ही घेत असाल तर आत्ताच थांबा, कारण 10 दिवस कंटिन्यू ही टॅब्लेट घेतल्याने लिव्हरवर पण परिणाम होऊ शकतो. सामान्यतः ही टॅब्लेट 10 ते 12 वर्षाच्या पुढच्या लोकांसाठी आहे. चिल्ड्रनसाठी ही टॅब्लेट भारतात दिली जात नाही. युरोप आणि अमेरिकामध्ये ही टॅब्लेट तर पूर्णपणे बॅनच आहे, पण भारतामध्ये सामान्यतः ही टॅब्लेट घेतली जाते. पण 12 वर्षाच्या पुढील लोकांसाठी ही टॅब्लेट आहे. ही टॅब्लेट कुणी घेऊ नये. ही टॅब्लेट सामान्यतः गर्भवती महिलांनी घेऊ नयेत आणि लहान मुलांनीही ही टॅब्लेट अवॉइड करावी. आणि दारू पिणाऱ्या लोकांनीही ही टॅब्लेट घेऊ नये, कारण लिव्हरवर खूप जास्त दुष्परिणाम करणारी ही टॅब्लेट आहे. आणि सामान्यतः दारू पिणाऱ्या लोकांनी जर ही घेतली तर अजून घातक ठरू शकते. तर अशा प्रकारे या 2 टॅब्लेटचे मी तुम्हाला साईड इफेक्ट आणि या टॅब्लेट कशा यूज केल्या जातात, कुणासाठी असतात, कुणासाठी कुणी घेऊ नये याविषयी मी तुम्हाला माहिती सांगितली आहे. जर ही माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. थँक्यू.